नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुलसी हाईट्स विरार पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. प्रिया नितेश मोरे या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. तेव्हा जाऊया आणि भेटूया मोरे कुटुंबाला. कधीपासून राहत आहेत विरारमध्ये सारंच जाणून घेऊया. बोलतं करूया मोरे कुटुंबाला. चला, वाट बघतायत. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सौभाग्याची खून, नितेश रावांचं नाव घेते मोऱ्यांची सून. वा, छान. पण मला एक सांगा, कधी पाठ केला उखाणा? कालच पाठ केलं. द्या ओळख करून आता सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे काय? हे काही नको. पहिले तुम्ही उघडा, तुम्ही चांगलं उघड. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे पप्पा. नमस्कार. ही माझी मम्मी. नमस्कार. ही माझी छोटी ननंद. नमस्कार. ही माझी भाची. बरं. त्या नमस्कार. आत्या. नमस्कार. ही माझी मोठी ननंद. बरं बरं. ती माझी जाऊ. नमस्कार. तो माझा भाऊ. नमस्कार. त्या माझ्या आत्या. नमस्कार. ती मोठी ननंद. नमस्कार. त्या मामी. नमस्कार. त्या ताईंचे हजबंड. नमस्कार. आणि ते काका काका. हो. आणि मित्र परिवार. आणि ह्या आजी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? माझी शाळा आगाशीला KG हायस्कूल म्हणून. आगाशी. आगाशी. बालपण आगाशीतलं? नाही, विरार मधलं. शाळा तिथे होती आगाशी. किती लांब होती? इथून 10-12 किलोमीटर आहे. बापरे. मग कसं जायची शाळेत? आधी 7वी पर्यंत बस होती, प्रायव्हेट स्कूल बस होती. नंतर 8वी नंतर मग ST ने प्रवास करायचो. यांच्याकडे का हात दाखवला 8वी नंतर? 8वी नंतर थोडं वयात आलो ना. सरकायला लागले हळूहळू. 8वी आठवल्याबरोबर. तुमची शाळा कुठली? ऐरोलीमध्ये. अच्छा, लांब होती. श्रीराम विद्यालय. बरोबर. आणि मग तिथेच होता राहायला? हो, तिथेच. घरी कोण कोण? घरी मम्मी पप्पा आणि माझा भाऊ. अरे वा. सगळं शिक्षण ऐरोलीत? हो, सगळं शिक्षण ऐरोलीत. ऐरोलीच्या बाहेर गेलाच नाही? 10th 12th पर्यंत ऐरोलीत. त्याच्यानंतर डिप्लोमा आम्ही पप्पांच्या कंपनीमध्ये LNT मध्ये आहे. म्हणजे ह्या ऐरोलीतनं इकडे आल्या? हो. तुम्ही टोल भरून तिकडे गेले. एकमेकांना बघितलं कुठे? ऍक्च्युली आमचा एक कॉमन फ्रेंड आहे राजेश म्हणून. तो पहिला विरारला राहायचा आणि नंतर मग तो ठाण्याला शिफ्ट झाला आणि माझ्याच ऑफिसमध्ये काम करत होतो. त्याच्यानंतर ह्याचा पण तो फ्रेंड होता. हो. तुमचा कसा काय तोच मित्र? तिकडे विरारलाच राहायचो ना, तर आम्ही आधीपासून म्हणजे ओळखायचो. खेळायला वगैरे जायचो तेव्हा ओळख झाली होती त्याच्याबरोबर. बरं. खेळायला त्याच्याबरोबर. हो. मग विकेट कशी गेली? ऍक्च्युली ह्यांचं काम असायचं ना तुर्भ्याला आणि ठाण्याला वगैरे. तर मी ऐरोलीला राहायची. मग माझा मित्र बोलायचा, प्रिया एक काम करूया, संध्याकाळचं आपण नितेशच्या गाडीतून जाऊया. आपल्याला तेवढा ट्रेनचा प्रवास नकोय 1-2 दिवस. बरोबर. नितेशनी त्याच्या आधी बघितलं होतं तुम्हाला? नाही. अच्छा. पण तो सांगायचा की आपण त्याच्या गाडीतनं जाऊया. तुम्ही राहायला कुठे होते? मी राहायला विरारमध्येच होतो, पण माझी ताई राहते कळव्यात. तर माझं कसं असायचं, दुसऱ्या दिवशी समजा शेड्यूल सकाळी लवकर जायचं असायचं तर मी कळव्याला जायचो. मग इकडे विरारला यायचो नाही घरी. आणि त्यावेळी मग अंधेरी मधून तो भेटायचा राजेश आणि मग त्यासोबत ही पण असायची. मग त्यांना ड्रॉप करायचो दोघांना. तुमचं काय ट्रॅव्हलचा बिझनेस? की आगाशी इकडनं गाडी घेऊन अंधेरीला जायची? अंधेरीला साईट्स वगैरे असायच्या. मग तिथून संध्याकाळी फ्री झालं की बोलत चालत जाऊया बोललो. तर तुम्ही मागच्या सीटवर बसायचे का? हो. तुम्ही गाडी चालवायचे? हो. तुम्ही मागच्या सीटवर. मग तो आरसा तुमच्यामध्ये आला? परफेक्ट ओळखला. काय जादू आहे बघितलं. काय झालं सांगा मला. काय व्हायचं? मग आम्ही असंच गेलो, 5-6 दिवस गेलो. त्याच्यानंतर ओळख झाली, बोललो वगैरे. माझ्या ऑफिस बद्दल मी त्यांना सांगितलं कसं आहे काय आहे. त्याच्यानंतर नंबर एक्सचेंज झाले. त्यानंतर असंच आमचं म्हणजे महिनाभर आम्ही बोलतच होतो ऍज अ फ्रेंड. पण तुम्ही आरशातून बघायचे तेव्हा? हो, झालेली 2-3 नजर झाली. नजर झाली. मग आरसा आहे का फुटला? तो आहे ना व्यवस्थित? जपून ठेवला. पहिल्यांदा कोणाच्या मनात आलं दोघांपैकी? माझ्या मनात, हिच्या पण मनात आलं होतं, पण ही बोलते माझ्या आधी मनात आला नव्हता. हा, विचारूया ना आपण आज. खरं काय हो? माझ्या मनात आलेलं, पण मी डिरेक्टली नाही विचारलं त्यांना काही. त्यांना विचारू दे समोरून. का मनात आलेलं तुमच्या? आलेलं म्हणजे चांगली गाडी चालवतो, रोज घरपर्यंत सोडेल, पिकअप ड्रॉप सर्व्हिस.
तुमच्या मनात होतं. हो. बरं, मग तुम्ही डेअरिंग करून बोलला नाही कधी? नाही, सुरुवातीला बोललो, पहिला आधी समजून ते घेऊया कसं आहे, काय स्वभाव आहे ते. बरोबर. मग सुरुवातीला आम्ही 1-2 महिने बोलतच होतो फक्त. मग त्यामध्ये भेटणं झालेलं, 2-3 वेळा भेटलेलो वगैरे. कुठे? ठाण्यामध्येच. मग तेव्हा मित्र असायचा? नाही तेव्हा मित्र नसायचा. संपलं काम त्याचं. ओळख झाली सुरुवातीला ना. आमचा कॉमन मित्र आहे, मग तो पण याच्यावर खेळायचा. मग काय त्याला एकट्याला सिंगल विकेट? तुम्ही काय त्याला ठेवलं बाजूला? हो, 2-3 वेळा आमचं भेटणं वगैरे झालं. कुठे भेटला? रेस्टॉरंट मध्ये ठाण्याला. असं किती महिने भेटत होता? झाले 2-3 महिने भेटलो मी. अच्छा, आणि मग फायनली प्रपोज कोणाला केलं? प्रपोज मिस केलं. कुठे? ऍक्च्युली म्हणजे कसं होतं, आम्ही भेटायचो वगैरे, तर तेच येता जाता मध्ये, कारण कसं अंधेरी पण नंतर कसं करायचो, मित्राला नाही घ्यायचो, फक्त हिला ते देखील कळलं आता, ते कळलं. ते मित्र कळला, तो बसने जायचा गर्दीतून लटकत. कारण तो जो पवईचा जो ट्रॅव्हल टाइम होता, ट्रॅफिक एवढं असल्यामुळे 2 अडीच आमचे निघून जायचे त्याच्यामध्ये. खूप चांगला टाइम आम्हाला मिळायचा, कुठे थांबायची गरज नाही लागायची. गाडीमध्ये बोलता बोलता विचारलं की माझ्या मनात असलं. पवईच्या त्या लेनला मला अजूनही आठवतं, पवई लेकच्याच ट्रॅफिक मध्ये आम्ही अडकलेलो होतो. तेव्हाच मी त्याला विचारलेलं, बोललो की तिकडे लेक जे होतं, बोलू इथे सगळे कपल्स बसलेले आहेत, किती चांगलं वाटतं ना संध्याकाळी असं इथे यायला बसायला. तेव्हा तिला मी तसं विचारलं, काय तुला आवडेल का माझ्याबरोबर तिथे यायला, आपण इथे येऊया. काय हो, असं विचारलं होतं तुम्हाला? त्यावेळी डिरेक्ट त्यांनी नाही विचारलं, तुला आवडेल का, थोडं फिरून- फिरून- फिरून फिरून विचारलं. फिरून नंतर विचारलं. अच्छा, की हे जसे दोघे बसलेत तसे आपण पण इकडे बसूया. मग तुम्ही काय होकार दिला? मी बोलले, लगेच पण ती लगेच असं काही तिने सांगितलेलं नव्हतं. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कारण बघूया आपण. बरोबर आहे, नकार दिला आणि तुम्ही सांगितलं उत्तर खाली. हो, ते पण आहे. त्या ते पण आहे, traffic मला मध्ये- ट्रॅफिक नंतर चुकवावं लागेल म्हणून. मग कधी होकार दिला? मी 2-3 महिन्यांनी त्यांना हा बोलली. तोपर्यंत आपलं पिकअप ड्रॉप सुरू. हा, पिकअप ड्रॉप सुरूच होतं. त्याच्यानंतर हो बोलल्यानंतर मग डायरेक्ट आम्ही लग्नाचाच डिसिजन घेतला. म्हणजे हा बोलली, त्याच्यानंतर 2 to 3 months आम्ही जस्ट हे होतं, आणि त्यानंतर मी घरी सांगितलं. दोघांनी? हो, त्यांनी त्यांच्या घरी सांगितलं, मी माझ्या हो? घरी हो. सांगितलं. काय प्रतिक्रिया? घरून म्हणजे काही नाही, सपोर्ट होता पूर्ण. हा, ते म्हणाले एकदाच पेट्रोल तरी वाचेल. टाकी फुल करा, रात्री रिकामी, त्यापेक्षा एकदा काही ते होऊन जाऊ दे. घरच्यांनी होकार दिला. घरून सपोर्ट होता. मग नंतर हिला तुमच्याकडे? माझ्या घरी मी पप्पांना सांगितलं पहिलं, तर पप्पांना सांगितलं तर पप्पांनी काही एवढं रिॲक्ट नाही केलं, कारण की पप्पांनी पण माझ्या समजून घेतलं. त्यानंतर पप्पांनी लगेच त्यांना फोन केला रात्री 10:30 वाजता फोन आला होता. आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलवलं. काय झालं तेव्हा जेव्हा यांच्या बाबा तुमच्याशी बोलले? आमचं कसं होतं, हिला मी सांगितलेलं की सांगायचं आता घरी. तर हे जवळजवळ 15 दिवसापासून चालू होतं. आज सांगणार उद्या सांगणार, आज सांगणार उद्या सांगणार, सांगायचीच नाही. तिची हिंमत होत नव्हती. म्हणून शेवटी तिने सांगितलं आणि मी खालती सलून मध्येच गेलेलो केस कापायला. आलो 10:30 वाजता, तिथे फोन आला मला की डायरेक्ट बोलली वडिलांशी बोल माझ्या. अरे बाप, मला पण वाटलं मस्करी करते की काय. मग बोललो बाबांशी. तर बाबा बोलले की म्हणजे सलून मध्ये होता, काय लोकेशन आहे, वडिलांशी बोलणार म्हणजे काय म्हणतात ते, साबण न लावताच होणार. आणि मला आधी वाटलं मंगच करते का की असंच हे करते. मग नाही बोललो वडिलांशी. वडील काय बोलले काय की- काय वाटलं तेव्हा? बाबा काय बोलले? नाही, बाबा फक्त बोलले की मला प्रियाने असं असं सांगितलंय, कुठे राहतो काय फक्त एवढंच विचारलं फोनवरती, आणि आपण भेटून बोलूया फोनवरती बोलण्यापेक्षा. मग दुसरी संडे होता, सॅटर्डेला सांगितलेलं आहे. मग संडेला गेलो सकाळी तिथे त्या रात्रभर काय मनात विचार? रात्रभर सगळी प्लॅनिंग कसं करायचं, कपड्यांपासून कोणतं शर्ट घालून जाऊ, कुठल्या चपला घालू, हातात घेऊन पळायला, हा? ते सगळं प्लॅनिंग रात्रीपासून. हो ना. मग सकाळी निघालो मी 9-9:30 वाजता इकडनं निघालो. 11 वाजता पोहोचलेलो तिथे ऐरोलीत भेटलो आम्ही हॉटेलमध्ये, एका बसलो, बोललो वगैरे. वडील आले होते? हो, वडील आले होते आणि भाऊ आला होता तिचा. बापरे. भाऊ व्यायाम वगैरे करत नव्हता ना? अच्छा, मग काय झालं? मग काय नाही बोललो. त्यांनी विचारलं घरी कोण कोण असतं, काय असतं, कसं काय, म्हणजे काय करतोस, कुठे जॉब करतो, जे आपले जनरल जे क्वेश्चन असतात ते विचारले त्यांनी सगळे. आणि ठीक आहे. तेव्हा तुम्ही नव्हता? नाही, मी घरी होती. तुम्हाला टेन्शन नाही आलं? खूप जास्त टेन्शन आलेलं मला. म्हणजे मी मम्मीला सारखी विचारत होती, मम्मी पप्पा काय बोलतील. त्यानंतर पप्पा त्यांना भेटून आले, त्यानंतर ते मला बोलले की नाही चांगला मुलगा, आणि भाऊ पण बोलला, तेव्हा जीवात जीवाला. हो आणि मग सुरुवात झाली. हो. मग त्यानंतर मग दोन्ही कुटुंब हो एकमेकांना हो भेटले. हो. मग बघून ते फार काही तणाव वगैरे झाला नाही नाही नाही. अजिबात. आणि मग व्यवस्थित घरी सगळं सुरळीत एकदम. आणि मग लगेच लग्नाचा निर्णय? हो, डिसेंबरमध्ये आम्ही सगळे भेटलो, म्हणजे घरच्या दोन्ही फॅमिलीज इंट्रोड्यूस झाला. आणि 1 मार्चला लग्न झालं आमचं. अरे वा, छान. मग आता किती वर्ष झाली लग्नाला? पहिलंच वर्ष वर्ष नाही आहे, वर्ष झालं. नाही झालं. 1 मार्चचा अॅनिव्हर्सरी आहे. तुमच्या दोघांच्याही सुखी संसारासाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. उत्तम पद्धतीने सगळा सुखाचा संसार सुरू आहे.
उत्तरोत्तर असाच प्रवास होत राहो आणि या प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आनंद मिळो असं म्हणत आत्ता एक क्षण आनंदाचा. या पहिल्या टप्प्यावरती किती बक्षीस मिळणार या माऊलीला बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. बघूया आता 4 संधीमध्ये 1 रुपया मिळणार का. सगळे मदत करू शकता तुम्ही. हा चला वेळ सुरू झाली. 2000 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 500 रुपये. आता 2 संधी राहिलेल्या आहेत. 100 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे. घे तो सर. नक्की बदलायचं आहे. नाही आता 1 रुपया. 2601 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आपण यांच्या कोण आई सांगा. सुनेबद्दल सांगा. सून माझी खूप छान आहे. अगदी प्रेमळ, मन मिळावू, हसऱ्या स्वभावाची आहे. वा वा. आणि खास करून म्हणजे आमचं कुटुंब 10 माणसांचा कुटुंब आहे, तरी सुद्धा त्या कुटुंबामध्ये ती अगदी हसून खेळून असते. हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि असंच तिने पुढे सगळ्यांबरोबर सुखाने संसार करावा. बरं. पण आता खुश आहात ना तुम्ही. हो हो खुश आहे. प्रिया ही माझी मुलगी. मी कडक स्वभावाचा पहिल्यापासून. बरं. परंतु नाते जुळले मनाचे जर जुळत असतील नाती, तर आपण त्याला सहकार्य करून पुढे कसं आपलं वैवाहिक जीवन सुखी होईल, हेच माझी सदिच्छा असते आई वडिलांची. आणि तिला माझ्या आणि आमच्या जावयांना शुभेच्छा आहेत. पण कसं आहे जावई कसं आहे. जावई एकदम फर्स्ट क्लास. हा क्या बात आहे. आजी तुम्ही काय बोलणार आहे. माझी सून मला काय आहे त्यांच्या पिढीने अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत आणि आता इतकं सगळं छान सुखाचं आनंदाचं बघून त्या माऊलीला आनंदाचे अश्रू आलेले आहेत. मला तुम्हाला विचारायचंय आता, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार. क्षमा मागायची आहे तर माझे माहेर आणि सासर त्या लोकांनी, म्हणजे माझं काही चुकलं वगैरे असेल, कारण की माझ्या पप्पांचा स्वभाव खूप तापट आहे. त्यांना माझ्या या गोष्टीने मी असं हे पाऊल उचललं त्याच्यामुळे त्यांना थोडा राग वगैरे तर आलाच आहे, तो नक्कीच आहे. पण त्यांनी समजून मला पुढे हे केलं तर त्यांची क्षमा तिथे मागते की राग आला असेल तर सॉरी. आणि माझे सासरचे, त्यांना काही मी बोलली असेल कधी ह्या वर्षभरात, त्यासाठी सॉरी. धन्यवाद कोणाला देणार. धन्यवाद बोलायचं असेल तर माझ्या पप्पांना आणि मम्मीला, कारण की त्यांनी माझ्या लग्नासाठी तेवढा सपोर्ट करून सगळं काही नीट पार पडलं आहे. आणि माझे माझ्या हजबंडने मला तेवढं हे त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांना. सगळा ताप सहन करतात म्हणून. सगळा राग ताप नाही, सगळा राग सहन करतात. राग पण सहन करतात ते. हो ना. पहिल्यापासूनच सहन करतात ते राग. माझा सवय झाली आता, युज टू झालंय. आणि तुम्ही. धन्यवाद देईन. ऍक्च्युली माझे आई वडील गावी होते, तर मला लहानपणापासून आत्यांनी खूप सांभाळलं आहे, खूप केलं. कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. आणि फायनान्शियल कंडिशन काही एवढी चांगली अशी नव्हती, पण तरी कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं मला. त्यानंतर स्पेशली थँक्स करेन मी माझ्या ताईला, कारण मी आज जे पण आहे ते तिच्यामुळे. ती मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केलेला आहे आणि कुठेही कोणतीही कधीही चूक झाली तरी पण समजून घेतलंय, नेहमी सपोर्ट करते. तर त्यासाठी मी तिला थँक्यू बोलेन. त्यानंतर सासू सासऱ्यांना थँक्यू बोलेन की त्यांनी लग्नासाठी संमती दिली. जास्त काही वादविवाद झाले नाहीयेत, त्याच्यामुळे त्यांना मी थँक्यू बोलेन. आणि सॉरी बोलायचं झालं तर तेच की जर माझ्याकडून चुकून कधी काही झालं असेल, कारण माझा स्वभाव खूप जास्त रागीट आहे, मी पटकन बोलून जातं पण मनात माझ्या काहीच नसतं. त्यामुळे त्यासाठी सॉरी बोलेन मी. कधी चुकून जर बोललो असेल, रागामध्ये काही बोललो असेल तर तेवढ्यापुरती असतं, कोणी मनावर घेऊ नये. व्हेरी गुड. पण एवढ्यावर सुटका नाही, आता धावपळ करायची आहे आणि त्या वस्तू आणून देऊन या 3ही बक्षिसं या माऊलीला मिळवून द्यायची. बघूया काय होणार. वेळ 2 मिनिटाची आणि अक्षर आहे न. नारळ. नथ, नेल कटर, नेल पेंट माझ्या बेडरूम मध्ये आहे. बेडरूम ओपन कर, समोरच नेल पेंट आहे. लवकर कपाट ओपन कर, समोरच आहे सगळं. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट समोरच आहे राहिले. सगळं. नेल पेंट आणि नेल पेंट नितेश. ज्वेलरी बॉक्स उघड. नेल कटर इकडे आहे.
न्यूजपेपर वरती आहे. नथ आतमध्ये आणली ना नथ. नॅपकिन आहे. 1 मिनिट पूर्ण झालं. नेल पेंट आतमध्ये. ज्वेलरी बॉक्स ओपन कर. ज्वेलरी बॉक्स एक ओपन मिनिट कर. राहिलंय. त्याच्यामध्ये नेल पेंट आहे कॉर्नरला. आतमधला मी तो नेकलेस ठेवते ते ओपन कर. त्याच्यात आहे नेकलेस आण. तिकडचा एक नेकलेस आण नितेश. आणि नेकलेस आण. त्याच्यातच नेकलेस आहे आणि निरांजन आहे. नेकलेस नॅपकिन आणला. नेकलेस आण. नेकलेस त्याच्यात एखादा नेकलेस आण माझा. 30 सेकंद राहिली. पटकन. आणि देवाच्या वरती निरांजन घेतलं. नेकलेस आण. हा बस. नथ आणली. नाडी कपाटमध्ये ड्रॉवर ओपन कर. 5 ओपन कर. 4 ड्रॉवर ओपन कर. नाडी 3 नथ आणली. झालं. 2 संपली. काय काय आणलं सांगा. नॅपकिन, 1 हा न्यूजपेपर, 2 नथ, 3 नारळ, 4 नोट, 5 नेलपेंट, 6 नाडी, 7 नेल कटर, 8 निरंजन 9 आणि हे नेकलेस 10. 1 वस्तू राहिली. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. बरं आता 3 अपेक्षा सांगा हो तुमच्या. अपेक्षा म्हणलं की त्यांनी स्वतःचा स्वभाव थोडा तापट आहे. तो कमी. चिडचिडपणा जरा जास्त होतो. तो कमी करावा. थांबा विचारूया. कधीपासून करेन प्रयत्न. आजपासून करेन प्रयत्न. नक्की. हो. तो नारळ कुठे गेला तो? नारळ फोडून सुरुवात करूया. बरं दुसरी अपेक्षा. मला कुठे बाहेर फिरायला घेऊन जावा. आउट ऑफ प्रोसेसमध्ये इंडिया. हा? प्रोसेसमध्ये आउट ऑफ इंडिया. हे मात्र हळूच बोलला. कधी नेत आहे? आहे प्रोसेस. कुठे नेणार पहिल्यांदा? डेस्टिनेशन डिसाईड नाही केलं पण नाही ना, नेऊया. कधी सुद्धा जायचं असेल तर तिला जिथे आवडेल तिथे. कुठे हो? ऑस्ट्रेलियाला जायचंय मला. काढा रुमाल. काढा लगेच. हा. घ्या पुसून घ्या. ते थंड हवेचं ठिकाण आहे. इथे घाम फुटलाय. बाकी कुठले भूगोलात देशच नाहीत का हो? बरं ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुमची ही इच्छा पूर्ण हो. तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे त्यांनी जसं मला प्रेम करत आलेले आहेत तसं माझी पूर्ण लाईफ त्यांनी मला तेवढंच प्रेम करावं. थोडं पण कमी व्हायला नको. तेवढंच नाही करू शकत. वाढेल म्हणजे नाहीतर तोच नारळ उलटा करणार होता. तोच नारळ मी उलटा करणार होतो. विचार करत होती की असे काय बोलतात. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या सगळ्यात पहिली अपेक्षा आहे की आतापर्यंत तिने जसं सगळ्यांना सांभाळून घेतलं आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून राहते, बोलून तर सगळ्यांशी व्यवस्थित असेल, तसंच नेहमी पुढे राहावं. मान्य. हो. दुसरी दुसरी अपेक्षा आहे तिने थोडं नॉनव्हेज खाणं कमी करावं. खूप जास्त तिला आवडतं नॉनव्हेज खायला. असं नाही का सगळ्या कोंबड्या संपून जाते पण खाणार नाही. काय हो? हा करेन. प्रयत्न करेन थोडा. कारण की नॉनव्हेज माझ्या मम्मीकडे पप्पांकडे खूप नॉनव्हेज खाते. त्यामुळे इथे नॉनव्हेजचा थोडा प्रॉब्लेम होतो मला की जास्त मी खात नाही. ते म्हणजे बाहेर खाते. 5 काढा नाही रोलीचा. तिसरी अपेक्षा तिने तिचा राग थोडा कंट्रोल करावा. चिडचिड खूप करते लहान गोष्टीमध्ये. लगेच पुसून बसणार, जाणार आतमध्ये, बाहेर येणार नाही. ते थोडं कमी करावं. चिडचिडपणा थोडा कमी करावा. ये बात हुई. अभी बोल. काय कधीपासून? आजपासूनच. काय करणार? म्हणजे थोडा टाइम लागेल माझ्या चिडचिडपणा. कारण की मला राग येतो ना तो जात नाही. 1-2 दिवस असाच राहतो. मग मी आतमध्येच बसलेली असते आराम करायला. पटकन राग येतो तुम्हाला. हो. आणि तो मनात राहतो. मनात राहतो 1-2 दिवस. त्याच्यानंतर थोडंसं हे मस्का लावायला येतात माझ्याकडे. त्यानंतर होतो राग कमी. आपलं काही सोडायचं नाही. आपलं बरोबर. हा ते तर आहेच. आपलं बरोबर ठेवायचं. नाही पण तरी सुद्धा माऊली जसं ते त्यांच्या स्वभावात बदल करणार तसाच तुम्ही तुमच्या स्वभावात जर थोडासा बदल केला तर आणखी आनंदाने हा सुखाचा संसार खूप उत्तरोत्तर बहरत जाईल. त्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांनाही. तुम्हालाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या आनंदाच्या प्रसंगी वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठण. अभिनंदन.
दोघांनाही शुभेच्छा देतो, आपणा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात विरारमध्येच. नमस्कार.